नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसानच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा कायम. मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता. मित्रांनो, पी एम किसान सन्मान निधीच्या संदर्भातली पुन्हा एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे आणि तीच माहिती आपण समजून घेणार आहोत. अखेर आता मार्चच्या पहिल्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पी एम किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. परंतु मित्रांनो, हे खरोखरच पैसे जमा होणार आहेत का? जर होत असतील तर कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे, कोणते शेतकरी अपात्र आहेत, संपूर्ण माहिती मुद्देसूद आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. शेतकरी मित्रांनो, पी एम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 3 समान हप्त्यांत प्रत्येकी 2,000 रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. देशभरातील कोट्यावधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 2,000 रुपयांच्या 22व्या हप्त्याची कोट्यावधी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत 21 हप्ते वितरित करण्यात आले असून 19 नोव्हेंबर 2025 रोजी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्यानंतर शेतकरी 22व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार हा हप्ता फेब्रुवारी महिन्यात मिळणे अपेक्षित होते. मात्र हा हप्ता अद्याप जमा झालेला नसून तो नेमका कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आधार, बँक लिंक व तांत्रिक अडचणी ठरतायत अडथळा. मित्रांनो, हप्ता वितरणात झालेल्या विलंबनाबाबत विविध कारणे समोर येत आहेत. सध्या लाभार्थी शेतकऱ्यांचे शेतकरी कार्ड तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. तसेच KYC पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांची पडताळणीही सुरू आहे. अनेक लाभार्थ्यांनी आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक केलेला नसल्यामुळे किंवा बँक तपशील अद्ययावत नसल्याने हप्ता रोखला गेला असल्याचे प्रशासनाचे सांगितले जात आहे. काही तांत्रिक अडचणींमुळेही वितरणात उशीर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, होळी सणापूर्वी 2,000 रुपये खात्यात जमा होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसे झाले नाही. सध्या उपलब्ध माहितीनुसार मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात 22वा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना आवाहन: माहिती अद्ययावत ठेवा, अफवांपासून दूर राहा. दरम्यान शेतकऱ्यांनी आपली KYC प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, बँक खात्याची माहिती तपासून घ्यावी आणि आवश्यक असल्यास अधिकृत सेवा केंद्र किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.